केंद्राच्या योजनांमधून महाराष्ट्राला 146 लाख कोटी। महाराष्ट्रात केंद्राच्या सहकार्याने अनेक विकास कामे राबवल्याचं स्पष्ट। केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची। एनआयए प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता। एनआयएच्या प्रमुख पदावरून दाते कार्यमुक्त। मुंडवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ। अमेडिया कंपनीकडील इरादा पत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द। चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणामध्ये डॉक्टर कृष्णा उर्फे रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातून अटक। कृष्णा गरजू लोकांना हेरून किडनी विकण्यासाठी कंबोडियाला न्यायचा। सोलापूरच्या घोटीगावच्या जिल्हा परिषद शाळेला 2 महिन्यांपासून शिक्षकच नाही। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पालक आंदोलनाच्या पवित्र्यात। पंजाबचे माजी पोलीस महानिरीक्षक अमरसिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडली। 12 पानांचे सुसाईड नोट पोलिसांच्या हाती। प्रकरण कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याची चर्चा। मुंबईमधील हवेच्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयाचं पालिका आयुक्तांना समन्स। उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश। मुंबईमध्ये ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल। उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची लाट। ख्रिसमस नंतर किमान तापमानात हलकी वाढ होणार। नव्या वर्षाच्या स्वागताला पारा चढा राहण्याची शक्यता।